तर नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा एजे ब्लॉग्समध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. तर आज आम्ही चाललो आहोत खारघर या ठिकाणी एका मोठ्या जागेला एक्सप्लोअर करण्यासाठी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर फायनली आपण आलेलो आहोत खारघरमध्ये श्री श्री राधा मदन मोहन मंदिर इस्कॉन. तर आम्ही आता आतमध्ये आलेलो आहे. मुख्य गेट मधून आम्ही आतमध्ये येऊन हे बघू शकता तुम्ही, भव्य दिव्य असं मंदिर. तर मित्रांनो, आपण बाहेरचं ॲम्बियन्स पाहिला आता आपण पुढं जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी मंदिर कसं भव्य उभं केलं आहे. आपण बघणार आहोत मंदिर आतमध्ये गेल्यावर कसं दिसतंय, कसं काय छान, किती सुंदररित्या त्यांनी मंदिर असं बनवलं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कसलं सुंदर आणि असं मस्त मंदिर आहे. एशियातलं सर्वात मोठं दुसरं मंदिर हे आहे इस्कॉन, आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिलं असं सर्वात मोठं हे इस्कॉन मंदिर उभारलेलं आहे. तुम्ही वर्ण व्ह्यू याचं पाहू शकता. याची ओपनिंग आत्ताच 15 तारखेला झाली ना सागर? आणि ही ओपनिंग आपले देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेली आहे. आणि या ओपनिंगला तुम्ही बघू शकता, भरपूर असे मोठमोठे सेलिब्रिटी गेस्ट व आपले हिंदू धर्म कार्य करणारे आपले सर्व संत साधू या ठिकाणी आलेले होते ओपनिंगसाठी. तर आता आपण आतमध्ये जाण्यासाठी सुरुवात करूया. इथून मेन हा द्वार आहे. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी तर गर्दी कमी होती, पण तुम्ही नक्कीच वेळ बघून जावा, कारण भरपूर गर्दी अशी या ठिकाणी असते. तर आतमध्ये स्वर्गालाही लाजवेल असा नजारा आतमध्ये होता. भाविक भक्त त्यांचे दर्शन घेऊन साईडला ध्यानासाठी बसलेले होते. भरपूर लोक त्यांच्या फोटो काढण्यामध्ये मग्न होते. तर आम्ही सर्वात प्रथम आपले श्री राधाकृष्ण यांचं दर्शन घेतलं. दर्शनासाठी तशी गर्दी कमी होती, त्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं. तर श्री राधाकृष्णाचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच आपले श्री राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानजी यांच्या देखील सुंदर असं दर्शन आपल्याला झालं. त्यानंतर आपण मंदिरातील व्ह्यू आपण पाहूया. तर भरपूर असं सुंदर असा आतला व्ह्यू, जो एखाद्याही स्वर्गाला देखील लाजवेल असा हा व्ह्यू पाहून आमचे डोळे तर थक्कच झाले. तर दर्शन पूर्ण झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिक्रमा मार्गाला लागलो. दोन्ही बाजूंनी 3D ॲनिमेशनमध्ये श्री प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्या जन्मप्रसंगाबद्दल सर्व माहिती त्यांनी 3D ॲनिमेशनच्या स्वरूपात इथे उतरवली आहे, जेणेकरून भाविकांना ज्यांना काही इतिहास माहीत नाही आहे त्यांच्यासाठी ते एकदम सोयीस्कर झालेलं आहे. गाभाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर भाविकांना बसण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे. चारही साईडने अशा मोठमोठ्या बिल्डिंग आणि त्यामध्ये आपल्या 9 एकरामध्ये पसरलेलं हे सुंदर असं इस्कॉन मंदिर.
तर मंदिर गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर आपण गार्डन अँबियन्स कडे जाऊया, जिथे भाविकांना बसण्यासाठी, फिरण्यासाठी, फोटोज क्लिक करण्यासाठी भरपूर अशी मोठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि हा मंदिर पूर्णपणे 9 एकर मध्ये आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. या मंदिराला तब्बल 170 कोटी खर्च झालेला आहे. हा, 170 कोटी. आणि या मंदिराला बनायला 12 वर्ष गेली. किती? 12 वर्ष. तर खूप सुंदररित्या असं हे मंदिराचं बांधकाम आणि सुंदररित्या असे यांनी केलेलं हे जे बांधकाम असेल, नक्कीच या बांधकामाला आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सुद्धा भाळले असतील. एवढं सुंदर असं बांधकाम त्यांनी केलं या इस्कॉन टेम्पलाचं. आणि आशियातील सर्वात दुसरं मोठं इस्कॉन टेम्पल आहे आणि आपल्या महाराष्ट्रातलं तब्बल पहिलंच हे इतकं मोठं इस्कॉन टेम्पल इथं निर्माण केलेलं आहे. तर पूर्णपणे दर्शन झाल्यानंतर आपण परतीच्या मार्गाने जाऊया. बाहेर जाताना आम्हाला इथे पूजा भंडार देखील दुकान भेटले, जिथे तुम्ही तुमच्या आवडत्या रुद्राक्षाच्या माळा किंवा तुळशीच्या माळा तुम्ही इथून घेऊ शकता, तुम्हाला आवड असेल तर. आणि संध्याकाळचा टाइम होत चाललेला, भरपूर गर्दी अशी वाढत होती. हे कॅन्टीन आहे, तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर तुम्ही इथून परचेस करून खाऊ शकता. आणि प्रसादाची सुद्धा एक वेगळी लाईन आहे. प्रसादाच्या लाईनीने थोडंसं त्या दिवशी गर्दी असल्या कारणाने प्रसादाची लाईन खूप मोठी होती. तर आम्हाला तर इथे येऊन खूप छान वाटले. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.